तुमच्या आमच्यासारखंच एक कॉलेज लाईफ एन्जॉय करणारी पूजा शर्मा. पूजाच्या आयुष्यात एक प्रसंग घडतो आणि तिचं आयुष्यच बदलून जातं. 13 मार्च 2022 रोजी दिल्लीतल्या नंदनगरी भागात एका किरकोळ वादात पूजाच्या भावाला म्हणजेच राम शर्माला तिच्या डोळ्यासमोर गोळी घातली जाते. भावाला हॉस्पिटलला नेण्यासाठी पूजा आक्रोश करते, मदत मागते, मात्र मदतीला कुणीच येत नाही आणि त्यातच पूजाच्या भावाचा मृत्यू होतो. भावाचे अंतिम संस्कार करण्यासाठीही कुणी तयार होत नाही. अशा वेळी पूजा शर्मा स्वतःच्याच डोक्याला पगडी बांधते आणि आपल्या भावाचे अंतिम संस्कार करते. बरं, एवढंच नाही तर भावाच्या चितेची राख आपल्या अंगावर लावत एका अनोख्या सेवेला ती सुरुवात करते. बेवारस मृतदेहांच्या अंतिम संस्काराची जबाबदारी ती घेते आणि अनेक वर्ष ती पारही पाडते. पण काही वर्षापूर्वी जिला लोक देवदूत समजत होती, जिचा BBC या वृत्तवाहिनीने 2024च्या कर्तृत्ववान महिलांमध्ये समावेश केला, तिला अचानक अटक करण्यात येते. देवदूत समजली जाणारी पूजा अचानक पोलिसांच्या रडारवर का आली? पूजावर नेमके काय आरोप करण्यात आलेत हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी निशा हिंगे, आपण पाहताय विषयच भारी. तर बघा, पूजा ही सर्व भावंडांमध्ये लहान आणि सगळ्यांची लाडकी होती. 2019 मध्ये पूजाच्या आईचं ब्रेन हॅमरेजमुळे निधन झालं. 13 मार्च 2022 रोजी दिल्लीतल्या नंदनगरी भागात एका किरकोळ वादात पूजाच्या भावाला म्हणजेच राम शर्माला तिच्या डोळ्यासमोर गोळी घालण्यात आली. ही गोळी का घालण्यात आली होती याबद्दल मात्र उलगडा झाला नाही. घटना घडल्यानंतर भावाला हॉस्पिटलला नेण्यासाठी पूजाने आक्रोश केला, मदत मागितली, मात्र मदतीला कुणीच आलं नाही आणि मात्र यामध्ये राम शर्माचा मृत्यू झाला. तरुण मुलगा गमावल्याचा धक्का पूजाचे वडील पचवू शकले नाहीत आणि तेही कोमात गेले. अशा वेळी भावाचे अंतिम संस्कार करायला कुणीच तयार नव्हतं. म्हणून मग पूजानेच आपल्या डोक्याला पगडी बांधली आणि स्वतःच आपल्या भावाचे अंतिम संस्कार केले. त्याच वेळी पूजाने भावाच्या चितेची राख आपल्या अंगावर लावत मनाशी एक निश्चय केला आणि एका अनोख्या सेवेला सुरुवात केली. बेवारस मृतदेहांच्या अंतिम संस्काराची जबाबदारी तिनं घेतली. भावाच्या मृत्यूला महिना देखील उलटला नव्हता, इतक्यातच पूजा एका बेवारस मृतदेहाला घेऊन अंतिम संस्कारासाठी स्मशानात पोहोचली. मात्र तू एक मुलगी आहेस आणि आपल्या धर्मात एक मुलगी अंतिम संस्कार करू शकत नाही असं सांगत तिथल्या लोकांनी तिला तिथून परत पाठवलं. त्यानंतर तिने अनेक धार्मिक ग्रंथ वाचले, मात्र तिला याबाबत एकही पुरावा सापडला नाही आणि तिनं याबाबत ठामपणे लढा द्यायला सुरुवात केली. मात्र काही वर्षानंतर पूजाला या अंतिम संस्कारासाठी येणारा खर्च भागवणं अवघड झालं. त्यावेळी तिच्या लग्नासाठी घरच्यांनी बनवलेले दागिने तिने विकायला सुरुवात केली. पूजा म्हणते, मला त्यांच्यासाठी आयुष्यभर झटायचं होतं ज्यांचं या जगात कुणीच नाही. पूजानं तिच्या आईच्या आठवणीत एक लहानसं वृद्धाश्रम बनवलं होतं. मात्र त्या वृद्धाश्रमाचं काम ज्यांनी केलं त्यांना वेळेत पैसे न दिल्यानं त्यांना पूजाच्या भावाची शेवटची आठवण असलेली त्याची गाडी उचलून नेली. असंच एका रात्री अचानक पूजाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये पूजा हरिद्वारमध्ये अस्थि विसर्जित करताना दिसत होती आणि या व्हिडिओनंतर लोकांना पूजा आणि तिच्या कामाबद्दल समजलं. हे काम करताना पूजाला अनेक अडचणी आल्या, त्यातलाच एक प्रसंग तिनं सांगितला. एक दिवस पूजाला दिल्ली महिला आयोग कार्यालयातून फोन आला. एका 22-23 वर्षाच्या 90% पॅरालाइज्ड असलेल्या भावना नावाच्या मुलीबद्दल तिला माहिती देण्यात आली. त्या मुलीला सांभाळायला कुणीच तयार नसल्याचं तिला समजलं. पूजा त्या मुलीला स्वतःच्या शेल्टर होममध्ये घेऊन आली आणि तिची देखभाल देखील करू लागली. एक दिवस पूजा अंतिम संस्कारासाठी बाहेर गेली होती आणि तिला तिच्या शेल्टर होममध्ये काम करत असलेल्या महिलेचा फोन आला. त्या महिलेनं पूजाला सांगितलं की भावनाला भेटायला एक महिला आली आणि तिला कोऱ्या कागदावर सही करायला सांगत आहे. यावेळी पूजानं त्या महिलेला भावनाला भेटण्यासाठी नकार दिला. काही दिवसांनी भावनाचा मृत्यू झाला. याबाबत पूजाने पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांच्या आदेशावरून भावनाचे अंतिम संस्कार केले. थोड्या दिवसांनी पूजाला एक फोन आला आणि समोरची व्यक्ती भावनाबद्दल विचारपूस करू लागली. यावर पूजाने त्या व्यक्तीला भावनाच्या मृत्यूबद्दल सांगितलं. त्यानंतर काही दिवसातच भावनाला भेटायला आलेली अंजू नावाची महिला भावनाच्या प्रॉपर्टीसाठी पूजावर आरोप करायला लागली. यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या एका सदस्याच्या मदतीनं अंजूने पूजाला अडकवण्याचा कट रचला. मात्र कायद्याचा पुरेपूर अभ्यास असणारी पूजा यातून बाहेर पडली. पण 6000हून अधिक अंत्यसंस्कारांचा खर्च उचलणारी पूजा आता पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आली. 8 नोव्हेंबर 2025 रोजी नंदनगरीत सनी मेहरा याची हत्या झाली.
पूजा शर्मा आणि तिचा भाऊ यांना असा संशय होता की सनी मेहरा याचा राम शर्माच्या हत्येत हात होता आणि याचाच बदला घेण्यासाठी सनीला एका पार्कमध्ये नेऊन केबलनं बांधून ठेवलं. बांबूंनी त्याची मारहाण केली आणि पूजानं देखील यामध्ये रवी शर्मा याला अजूनच भडकवलं आणि काही वेळानं रवी शर्मा यानं पिस्तूल आणलं आणि सनीची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामध्ये पूजा आणि एक आरोपी स्पष्ट दिसत आहेत. तसेच मुख्य आरोपी असणारा पूजाचा भाऊ अजूनही फरार आहे. तर पूजाला मात्र अटक करण्यात आली. मंडळी, एक चांगलं अनोखं समाजकार्य करणारी पूजा आयुष्यभर बेवारस लोकांसाठी झटली. मात्र सुडाच्या भावनेनं केलेली एक चूक आज पूजाच्या या सगळ्या कामावर प्रश्नचिन्ह उभं करते. म्हणूनच तुम्हाला या सर्व प्रसंगाबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.